नमस्कार. एक विचार करा. तुम्ही तुमचा व्यवसाय खूप मेहनतीने उभा केलाय, बरोबर? पण तो लोकांच्या नजरेतच येत नसेल तर काय होईल? बघा, आजच्या जगात ना फक्त कष्ट करून भागत नाही. दिसणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आज आपण हेच बघणार आहोत की या डिजिटल जगात दिसणं म्हणजे काय आणि ते तुमच्या व्यवसायाचं भविष्य कसं ठरू शकतं. आणि याच गोष्टीला धरून आजच्या बाजाराचं एक कटू पण खरं सत्य आहे. जो दिसतो तोच टिकतो. ऐकायला अगदी साधी गोष्ट वाटते नाही का? पण विश्वास ठेवा, व्यवसायाचं सगळं यश अपयश ना याच एका ओळीत दडलेलं आहे. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे सत्य आज नक्की कसं काम करतं. तर हे जे दिसणं आहे ना, त्यालाच व्यावसायिक भाषेत डिजिटल फुटप्रिंट असं म्हणतात. आता डिजिटल फुटप्रिंट म्हणजे नेमकं काय? अहो, अगदी सोपं आहे. इंटरनेटवर तुमच्या व्यवसायाची जी काही ओळख आहे, म्हणजे तुमची वेबसाईट असेल, सोशल मीडियाची पानं असतील, लोकांनी दिलेले रिव्ह्यूज असतील किंवा अगदी गुगलवर तुमचं नाव दिसणं, हे सगळं मिळून तुमचा डिजिटल फुटप्रिंट बनतो. हे अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊया का? चला, आपण दोन सारख्याच व्यवसायांची एक गोष्ट बघूया. समजा दोन व्यवसाय आहेत, एकाच दर्जाची सेवा देतात, सगळं सारखं, पण फरक एकाच ठिकाणी आहे. एक व्यवसाय पारंपरिक मार्गाने चाललाय आणि दुसऱ्याने निवडलाय डिजिटल मार्ग. आता बघूया त्यांच्या या प्रवासात पुढे काय काय फरक पडतो ते. ओके, तर या दोन्ही व्यवसायांच्या प्रवासातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा कोणता? अर्थातच ग्राहक मिळवणं. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. आजच्या काळात ग्राहक तुम्हाला शोधत येतो की तुम्हाला त्याला शोधावं लागतं? ह्या एका प्रश्नाच्या उत्तरातच ना सगळा खेळ दडलाय. फरक बघा किती मोठा आहे. ज्या व्यवसायाची डिजिटल ओळख नाहीये ना, तो फक्त तोंडी प्रसिद्धीवर अवलंबून राहतो. म्हणजे काय, तर ओळखीपुरताच मर्यादित. या उलट ज्याच्याकडे डिजिटल फुटप्रिंट आहे, तो गुगल आणि सोशल मीडियावर लोकांना सहज सापडतो. कोणी सहज नियर मी शोधलं तरी तो समोर येतो. म्हणजे ओळखीच्या पलीकडून अगदी कुठूनही त्याला ग्राहक मिळतात. आणि इथेच आजच्या ग्राहकाच्या मनात एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न येतो. जेव्हा एखादा व्यवसाय ऑनलाईन कुठेच दिसत नाही, तेव्हा मनात एक शंका येतेच. अरे, हा व्यवसाय खरंच अस्तित्वात आहे का? आणि ही जी छोटीशी शंका आहे ना, तीच सगळ्यात मोठा अडथळा बनते. कारण जेव्हा ऑनलाईन काहीच माहिती मिळत नाही, तेव्हा ग्राहक काय विचार करतो? तर राहू दे, नंतर बघू. झालं, निर्णय पुढे ढकलला जातो. याच्या अगदी उलट ज्या व्यवसायाचे फोटो, रिव्ह्यूज, सगळी माहिती ऑनलाईन दिसते, तिथे आपोआप विश्वास बसतो. ग्राहक तिथे जाण्याआधीच मनाने तिथे पोहोचलेला असतो. चला, आता पुढच्या मुद्द्यावर येऊया. आणि तो मुद्दा आहे ओळख. तुमचा व्यवसाय फक्त एक नाव आहे की तो एक ब्रँड बनला आहे? कारण एका साध्या सेवेपासून एक ओळख बनवण्यापर्यंतचा प्रवास खूप महत्त्वाचा असतो. आणि इथे ना व्यवसायाचं पूर्ण स्वरूपच बदलून जातं. बघा, डिजिटल ओळख नसेल तर काय होतं? तुम्ही फक्त एक सेवा देता आणि तुमची स्पर्धा फक्त किमतीवर चालते. कोण स्वस्त देतंय एवढंच. पण जेव्हा तुमची डिजिटल ओळख असते, तेव्हा हळूहळू तुमचा एक ब्रँड तयार व्हायला लागतो. लोक तुम्हाला नावाने ओळखतात आणि मग किमतीपेक्षा तुमच्या नावावर, तुमच्या विश्वासावर जास्त भर दिला जातो. ठीक आहे, ग्राहक मिळवणं झालं, ब्रँड बनवणं झालं, पण व्यवसायाला आतूनही तितकंच मजबूत असावं लागतं, बरोबर? विशेषतः जेव्हा खर्च आणि संकटांचा सामना करायचा असतो. मग अशा वेळी कोणता व्यवसाय तग धरतो? चला, तेही बघूया. मार्केटिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो हे पहा. पारंपरिक पद्धतीत काय होतं? पॅम्फलेट, होर्डिंग यावर केलेला पैसा म्हणजे फक्त खर्च. त्याचा किती फायदा झाला हे मोजायला काही मार्गच नाही. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये इथे तुम्ही कमी पैशात खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचता. आणि सगळ्यात भली गोष्ट म्हणजे प्रत्येक रुपया कुठे गेला आणि त्यातून काय मिळालं हे तुम्ही मोजू शकता. म्हणूनच तो खर्च राहत नाही, ती एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट बनते. हे बघा, आकडे तर खोटं बोलत नाहीत. इथे अगदी स्पष्ट दिसते. पारंपरिक मार्गाने खर्च जास्त आणि पोहोच कमी. याउलट डिजिटल मार्गाने खर्च कमी आणि पोहोच प्रचंड जास्त. आता तुम्हीच सांगा, कोणता मार्ग जास्त हुशारीचा आहे? निर्णय सोपा आहे नाही का? आणि बदलांना सामोरं जाण्याचं काय? इथे तर डिजिटल व्यवसाय खूपच पुढे आहे. असं समजा की त्याच्याकडे एक रडार आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या फीडबॅकमुळे त्याला कळतं की बाजारात काय बदलतंय आणि तो लगेच आपला मार्ग बदलू शकतो. याउलट पारंपरिक व्यवसाय मात्र तो जुन्याच रस्त्याने चालत राहतो आणि नवीन संधी कधी येतात आणि कधी जातात हे त्याला कळतच नाही. आणि जेव्हा एखादं संकट येतं, तेव्हा तर हा फरक अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न बनतो. विचार करा, ज्याची डिजिटल ओळख नाही, त्याचा ग्राहकांशी संपर्कच तुटून जातो. व्यवसाय पूर्णपणे थांबतो. पण ज्याची ऑनलाईन ओळख आहे, त्याचा व्यवसाय सुरू राहतो. ऑनलाईन चौकशी चालू असते, संवाद चालू असतो. कदाचित गाडीचा वेग कमी होईल, पण ती पूर्णपणे थांबत नाही. आणि हेच तर महत्त्वाचं आहे.
चला आज जरा भविष्याचा विचार करूया. या दोन्ही मार्गांचे दूरगामी परिणाम काय होतात, म्हणजे व्यवसायाच्या वारसावर आणि मिळणाऱ्या संधीवर काय परिणाम होतो त्यावर एक नजर टाकूया. प्रत्येक व्यावसायिकाच्या मनात हा विचार येतोच की आपल्यानंतर या व्यवसायाचं काय. बघा, एक डिजिटल नसलेला व्यवसाय पुढच्या पिढीला चालवायला नकोसा वाटतो, तो एक ओझं बनून राहतो. पण याउलट ज्या व्यवसायाची डिजिटल ओळख मजबूत आहे तो पुढच्या पिढीसाठी एक मौल्यवान वारसा बनतो, एक अशी संपत्ती जी ते सहजपणे सांभाळू शकतात आणि पुढेही वाढवू शकतात. आणि संधींचं काय? फरक खूप मोठा आहे. डिजिटल नसलेल्या व्यवसायाला संधींच्या मागे धावावं लागतं, पण ज्याची ऑनलाईन ओळख आहे ना, त्याच्याकडे संधी स्वतः चालून येतात. मग ती मीडिया असेल, मोठी भागीदारी असेल किंवा व्यवसायाचा विस्तार असेल, सगळे दरवाजे आपोआप उघडायला लागतात. तर मग आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि इथे निर्णय अगदी सरळ आहे, जो प्रत्येक व्यावसायिकाला घ्यावाच लागणार आहे. डिजिटल होऊन दिसायचं की गर्दीत अदृश्य व्हायचं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या काळात फक्त 2च प्रकारचे व्यवसाय शिल्लक आहेत. एक ते जे डिजिटल आहेत आणि वेगाने पुढे जात आहेत, आणि दुसरे ते जे डिजिटल नाहीत आणि फक्त टिकून राहण्यासाठी धडपडत आहेत. खरं सांगायचं तर या दोघांमध्ये तिसरा कुठला पर्याय आता उरलेलाच नाही. म्हणूनच निर्णय आजच घ्यावा लागेल. डिजिटल होऊन या स्पर्धेत पुढे जायचं आहे की या गर्दीत कुठेतरी मागे राहून हरून जायचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्या व्यवसायाचा डिजिटल फुटप्रिंट आहे तो दिसतो, तो लोकांचा विश्वास जिंकतो, तो एक नुसतं नाव न राहता ब्रँड बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो भविष्यासाठी पूर्णपणे तयार असतो. आणि शेवटी पुन्हा एकदा तीच गोष्ट जिथून आपण सुरुवात केली होती, एक वाक्य जे कायम लक्षात ठेवायला हवा. आजच्या बाजारात एकच सत्य चालतं, जो दिसतो तोच टिकतो.